नमस्कार मित्रांनो, परत आपण घेऊन आलेलो एक मनोरंजन किस्सा बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके बद्दल. तर किस्सा असा होता की दादा कोंडकेंनी महाराष्ट्रभर शिवसेनेचा प्रचार केलेला होता. पण दादा म्हणतात त्याचप्रमाणे त्यांनी पक्षाचा प्रचार केला, मात्र राजकारणात सक्रिय सहभागी ते कधीच झाले नाही. माणसाला पैशाचा किंवा सत्तेचा हवास असला की तो राजकारणामध्ये येतो असे दादांना वाटायचे. पण राजकारणातल्या पदांची संधी कधीच चालून आल्या नाहीत असे नाही. 1995 साली शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता येणार होती हे पक्के झाले. बाळासाहेबांनी मंत्रिमंडळ नेमण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक असे शिवसेनेचे सर्व बडे नेते तिथं हजर होते. त्या बैठकीला दादांनाही बोलवण्यात आले होते. त्या बैठकीत बाळासाहेबांनी विचारले, दादा कुठलं मंत्रिपद हवंय? दादांना वाटलं बाळासाहेब टिंगल करतोय, कारण त्याआधी दादांना बऱ्याचदा म्हटलं होतं की मुख्यमंत्री होणार का. पण बाळासाहेब गंभीर होते. त्यांनी पुन्हा विचारलं, दादा कुठलं मंत्रिपद हवंय? त्यावर दादा म्हणाले, साहेब तुम्ही कुठलं पद घेणार? बाळासाहेब म्हणाले, मी सेना प्रमुखच राहणार. त्यावर दादा म्हणाले, जर तुम्ही सेना प्रमुख राहणार आहात तर मग मी माझा शिवसैनिक राहण्याचा हक्क तुम्ही का हिरावून घेत आहेत? मीही फक्त शिवसैनिकच राहणार. पण बाळासाहेब दादांना मंत्री करण्याबाबत इतके गंभीर होते की त्यांना पुन्हा विचारले. दादांनी पुन्हा नम्रपणे नकार दिला. मंत्रिपदासाठी नेहमी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या काळामध्ये हा प्रसंग अविश्वसनीय होता. तर म्हणून बाळासाहेबांनी दादांना विचारले होते कुठले मंत्रिपद हवे. तर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला लाईक करा.